नमस्कार, मी सायली जोशी। आपण सध्या इंडियन मॉडेल स्कूलमध्ये नुकताच रामायण हे डान्स ड्रामा म्हणजे नृत्य नाटिका बघितलेली आहे। या गाण्यांमध्ये आम्ही अगदी सीता देवीच्या जन्मापासूनची कहाणी मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे। इंडियन मॉडेल स्कूल म्हणजे नावातच सगळं आहे। जगाची भाषा इंग्रजी ही यायलाच पाहिजे, पण त्याबरोबर आपली भारतीय मुलं आपली भारतीय संस्कृती विसरता कामा नये आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास किंवा आपल्या भारत देशामध्ये काय काय घटना झालेल्या होत्या हे मुलांना कळावं, यासाठी दरवर्षी आम्ही असा एक खास प्रयत्न करत असतो। आणि यावर्षी तर काय म्हणायचं म्हणजे आपल्याला 22 तारखेचं निमित्त सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे। रामायण म्हणजे राम आणि सीता यांची कहाणी आम्ही आपल्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून आमची मुलं म्हणजे रात्र तर काही म्हणता येणार नाही, पण दिवसभर या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करत होती, कारण जे रोल ते प्ले करणार होते त्या रोलमध्ये अतिशय पावित्र्य होतं। त्यामुळे ती पावित्र्यता राखत आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थ्यांनी या डान्स ड्रामामध्ये भाग घेतलेला होता। म्हणजे सीता कमळातून बाहेर येते तिथपासून म्हणजे जटायू येतो, रावण ब्राह्मणाच्या वेशात कसा येतो, रावण कुठून हरण करतो, या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। मुलांना हे आम्हाला सांगायचं आहे। आणि रामाचं आणि सीतेची भेट म्हणजे अगदी रामसेतू बांधून, रामसेतू आपण नुसतंच म्हणतो पण मुलांना ते माहिती नाहीये, तर कशी नदीवर दगड टाकत लंकेपर्यंतचा प्रवास आमच्या छोट्या वानरसेनेनी केलेला आहे हे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि खूप सुंदर झालेलं आहे। आता स्वतःच्याच मुलांची आपण काय तारीफ करावी, पण खरोखरच अगदी म्हणजे मनाला स्पर्श करणारी ही भावना झालेली आहे। आम्ही रामाच्या चरणी ही नृत्य नाटिका सादर करत अर्पण करत एक छोटीशी सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे। आणि ह्याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही। जय श्रीराम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।